नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आज आपण आलो आहोत कापूरहोळ येथील सुप्रसिद्ध जे वडेवाले आहेत मिलिंद जगताप आणि त्यांचे बंधू. या दोन बंधूंनी या ठिकाणी गेली कित्येक वर्ष व्यवसाय चालू आहे की जो कापूरहोळचा मेन चौक आहे तिथे यांचं हे शॉप आहे. एका टेम्पो मध्ये लावलेलं आहे आणि खूप सुप्रसिद्ध या ठिकाणी म्हणजे तुम्हाला वडापाव मिळेल, त्याच्यानंतर खडी साखरेचा चहा मिळेल आणि चाय आणि बन मस्का मिळेल. गरम गरम बन मस्का आणि खडी साखरेचा चाय ही त्यांची क्वालिटी आहे. शिवाय त्याचबरोबर गरम गरम वडे, एक घरची रेसिपी, म्हणजे त्या वड्याला अक्षरशः घरचा मसाला वापरलेला आहे आणि तेल जे आहे ते रिफाइंड जेमिनी तेल आहे. उत्कृष्ट अशा पद्धतीचं तेल, उत्कृष्ट अशा पद्धतीचं बेसन आणि त्यांचं कॉम्बिनेशन, इतके छान वडे या ठिकाणी ते बनवतात. आणि साधारणतः आत्ता बघा रात्रीचे 5 वाजलेले आहेत तरी एवढी गर्दी असते या ठिकाणी, कारण येणाऱ्या जाणारा प्रत्येक या ठिकाणी वडापाव खाणाऱ्या ह्या गाड्या थांबतातच. सासवडकडूनही येतात, त्याच्यानंतर पुण्याकडूनही येतात. भरपूर गाड्या या ठिकाणी येणार, या ठिकाणी वड्याचा आस्वादही घेतात, चहाचा आस्वाद घेतात, बन मस्काचा आस्वाद घेतात. त्याच्यामुळे तुम्ही जर कधी आलात तर 100% इथं थांबल्याशिवाय किंवा या वड्याचा आस्वाद घेतल्याशिवाय पुढे येऊ नका. कारण कित्येक वर्ष झालं हे दोन बंधू, जगताप बंधू, या ठिकाणी सर्व्हिस देतात. हे जे स्टॉल आहे हे बरोबर एक्झॅक्ट कॉर्नरलाच आहे. त्याच्या पलीकडे एक स्टॉल आहे, पण हे जे स्टॉल आहे हे ज्याच्यावरती बोर्ड लिहिलेला आहे जगताप वडेवाले म्हणून, तर या ठिकाणी खरोखर क्वालिटीचे वडे, म्हणजे कुठल्याही वड्यांना फिल्टर केलं जात नाही किंवा वारंवार वडे गरम करून दिले जात नाही, तर प्रत्येक वेळी वडे हे गरम केले जातात. आणि हे जे वडे तळतायत हे स्वतः मालक आहेत, यांचं नाव आहे मिलिंद जगताप. तर खूप छान पद्धतीने कुरकुरीत असे वडे, फ्रेश पाव, त्याच्यानंतर चिंच पाणी, असं एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन या ठिकाणी जगताप वडेवाले इथे तुम्हाला पाहायला मिळेल. ग्राहकांचा रिस्पॉन्स सुद्धा इथे इतका चांगल्या पद्धतीचा आहे आणि त्यांचा रिव्ह्यू सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा आहे, कारण इथे खरोखर क्वालिटीचेच वडे, क्वालिटीचा चहा मिळतो आणि सगळं काही क्वालिटी मिळत असल्यामुळे तू मला आवडतो घेतला वनपाव. हा कसं एक नंबर आहे का नाही भाऊचा वडापाव, म्हणून तर थांबतो आलो. आणि त्याचबरोबर तुम्ही हे बन पाहू शकता, एकदम फ्रेश आहेत आणि ग्राहक सुद्धा बघा किती खुश आहे. ग्राहकांची गर्दी आहे आणि तो बन खाण्यासाठी लोक लांबून लांबून आणि खडी साखरेचा चहा पिण्यासाठी खूप लांबून लांबून येतात. आणि येता जातात जर त्या रूटवरती असतील तर अवश्य बघा. आता तुम्ही 5 वाजून सुद्धा गेलेले आहेत तरी या ठिकाणी गर्दी आहे. आणि बघा भाऊ इथं कसे मस्का बनवत आहेत आणि एकदम बघा फ्रेश मस्का आहे हा, एकदम फ्रेश, म्हणजे त्याच्यामध्ये कसलंही म्हणजे शिळे नाही किंवा ते 24 तासाच्या वरती कुठलाही बन मस्का देत नाही, कारण बेकरी त्यांच्या जवळच आहे. ते फ्रेश बन मस्का बनवून देतात आणि कस्टमर आल्यानंतरच त्याला तिथं अमूल बटर जे आहे त्याचा मस्का बनला जातो आणि तो ग्राहकांना सर्व केला जातो. हे बघू शकता तुम्ही वडे, हे सुद्धा फ्रेश घरून, कारण ते जवळच राहतात तिथं. हे मिलिंद जगताप आहेत, म्हणजे हे ओनर आहेत आणि यांचे भाऊ, हे दोघं मिळून हे सगळं पाहत असतात. आणि त्यांच्याकडे 2-3 लोक सुद्धा, म्हणजे त्यांचे मित्रही तिथे असतात किंवा कामगारही तिथे असतात त्यांना मदतीला. अशा पद्धतीने हे जगताप वडेवाले या ठिकाणी खूप सुप्रसिद्ध वडेवाले आहेत आणि त्यांचे कुठलेही म्हणजे चहा असू द्या, वडा असू द्या, किंवा सगळं हायजेनिक. तिथं तुम्हाला पाणी मिळेल, थंड बॉटल मिळेल पाण्याची, सगळं काही तिथं व्यवस्थित मिळेल. आणि तुम्ही पाहू शकता तिथं म्हणजे एकदम त्यांचं किचन सुद्धा हायजेनिक आहे, म्हणजे कसल्याही पद्धतीची घाण गोंधळ वगैरे नाही. हे पहा, गरम वडे झाले की लगेच सर्व केले जातात, म्हणजे अशा पद्धतीने सर्व्हिस आहे तिथं. हे बघू शकता, हे वडे कुरकुरीत एकदम वडे, त्याच्याबरोबर मिरची दिली जाते, त्याच्यानंतर शेंगदाण्याचं चटणी दिली जाते आणि बाहेर बसायला खुर्च्या पण आहेत, कस्टमर तिथेही बसतात. त्याच्यानंतर तिथं चिंच पाणी ठेवलेले तेही घेतात आणि एकंदरीत खाण्याचा तिथं एकदम आस्वाद घेतात. बघू शकता पुढे रोडवर गाड्या सुद्धा लागलेल्या आहेत आणि इकडून तिकडून पूर्ण सगळीकडून ग्राहक, कस्टमर हा तिथे त्यांना मोठ्या प्रमाणात, म्हणजे त्यांचे खूप जुन्या वर्षाची दुकान आहे ते, तर तेव्हापासून तिथे हे दोन भाऊ कष्ट करतायत आणि
लोकांना चांगल्या पद्धतीची सर्व्हिस देत आहेत. तर जर तुम्ही कधी नक्की आलात तर इथं बघा बन मस्का कसा बनवला जातोय, फ्रेश एकदम. तर हा बन मस्का खायला नक्की थांबा, कारण जास्त काही कॉस्टली नाहीये. चहा आणि बन मस्का ही खिशाला परवडेल एवढीच प्राइस आहे. बन मस्का काहीतरी मला वाटतं एक 50 रुपयाच्या आसपास आहे आणि चहा 20 रुपये. असं या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला बन मस्क्याचा आनंदही घेता येईल. हे बघा भाऊ कसे फ्रेश पद्धतीने बनवत आहेत. तर असा तुम्हाला फ्रेश बन मस्का खायचा असेल तर नक्की जगताप वडेवाले यांना व्हिजिट द्या आणि हे पहा बन मस्का कसा सॉलिड दिसतोय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.